297 298 299 300 300. बिटू चपात्या झाल्या का? आणते रे मी नेते. काकू चपातीवाले साडवी इथेच राहतात असा बोर्ड लावून टाका. म्हणजे काय आहे ना, तुम्हाला नवीन घरात पण ऑर्डर मिळतील. अरे आज आमचा चिने येणार आहे ना, त्याच्या हातानेच लावून घेऊ पाठी. येतो हा काकू. दादा चहा हवाय? नाहीये, ते पाटी बिटी घरावर लावायची नाही. हे आपलं घर नाहीये. मला ना आपल्या घरी जायचंय. पैसे पैसे लागतील ना? हो दादा चहा आणून देऊ का? अहो चहा हवाय का हे विचारतीये ती. हे आपलं घर नाहीये. ते पैसे लागतील ना, पैसे कमवायचेत मला. हो हो दादा चहा चपाती खाऊन या. हा या बसा. ऑफिसला जायचं. हो बसा. हा तुम्हाला आणून देते चहा चपाती. अरे बाहेर या, बघा कोण आलंय. आले जा मी दादा. चिन्या वहिनी, सुमन भाकर तुकडा आण. वहिनी तुझीच वाट बघत होतो आम्ही. आलो ना बाई परत. कसं वाटतंय? मस्त. हो थांब थांब. या चल चल पकडू का? त्या पायावर जोर देऊ नको चिन्या. हळू ये, हळू हळू सांभाळ. हा हळू हळू ये चिन्या. पायावर जोर नको देऊ. त्या सांभाळ सांभाळ सांभाळ. मी लोड आणले. बस हळू 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 सांभाळ सांभाळ. ये पाय पाय. हा घे ठीक आहे घे घे. चिन्या ओके दादा. मागे हा हे तिकडे सरळ. सावकाश हा. हो हे देऊ का टेकाला? हे घे. मी इथेच हा. घरी येऊन बरं वाटतंय ना? कधीची वाट बघत होतो तुझी आम्ही. हे घ्या. शिरा आईनी केलाय तुझ्यासाठी. दे मी भरवते. अगे मी खातो. दे मी भरवते ना. दे इकडे. दादा काय झालं? तुम्ही चिडलात का माझ्यावर? नाही रे, कशाला चिडतील ते. उलट आम्ही सगळे खूप खुश होत तू आज घरी परत आलायस म्हणून. हा घर आपलं आपलं घर. अरे हा घराचं काम सुरू झालं. काम? हा छप्पर गळतंय म्हणून आपण राहतो नाही ते काही दिवस. बाबा म्हणाले मला. हा 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 हो. हा आपल्या घराचं छप्पर गळतंय. हो सुमन रॉकी राव ना शिरा घेऊन ये ना खायला. जा. थांब मी आणते. थांब बाळा मी आणते. रॉकी दादा आई कशा आहेत? अरे एकदम मस्त. तू प्रसाद दिलास ना तो तिला दिला आणि दवाई भी दी, काळजी घेतली. तो फिर एकदम मस्त झाली. एक्चुअली स्वीटू मुंबई साथ में थे ना तो बहुत हेल्प हुई. सच में थैंक यू. रॉकी दादा हे घ्या. मी आले. मी चहा टाकते. सर आय एम रिअली व्हेरी सॉरी सर.
एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, मला माहिती आहे. पण खरं सांगू का सर, मी आपल्या कंपनीचा एक अत्यंत सर मी आपल्या कंपनीचा अत्यंत प्रामाणिक सर मी आपल्या कंपनीचा एक अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार एम्प्लॉई आहे सर. माझी लॉयल्टी आपल्या कंपनीशी, कंपनीच्या बॉसशी, बॉस जे सांगेल जसं सांगेल तेवढंच मी करतो ना सर. सर ऍक्च्युली खरं सांगू का सर, मालविका मॅमनी जो माझ्यावर विश्वास टाकला, मी त्यांचा विश्वासघात केला सर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर. प्लीज सर, मला तुम्ही नोकरीवरून काढू नका सर. तुम्ही जर मला नोकरीवरून काढलं तर माझी आई मला घरातून बाहेर काढेल सर. प्लीज असं करू नका सर. मोहित, या सगळ्याची माझा काही संबंध नाहीये. तुला सांगितलं होतं दादांच्या घराचे पेपर्स आणतो, आणलेस का? हो आणलेत ना सर. हे साळवींच्या घराचे डॉक्युमेंट्स आणि हे ज्याच्यावर त्यांच्या सह्या घेतल्यात ते पेपर्स. ओके, चला. हा, कुठे? नलू मावशीकडे, तिच्या घराचे पेपर्स परत द्यायला. चल मोहित. एक मिनिट. मोहितला कशाला घ्यायचंय? लेट्स कीप हिम आउट ऑफ इट. आणि तू तरी कशाला जातोयस? पेपर्स दे, मी बघते काय करायचं. हा, मी येणं गरजेचं आहे. मला कुठली रिस्क घ्यायची नाही. अच्छा, म्हणजे तुझा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? तसं नाहीये काही, बट स्टील मला नंतर हे कारण नको की पेपर्सच हरवले वगैरे. चल मोहित. मोहितला घेऊन जायलाच हवं का? हो. अगं आई, पाय तुटलाय माझा, हात नाही दुखत आहे. असू देत. हा ए चिन्या, ती एवढी लाड करते, करून घे ना. हो, नाहीतर मारायला लागेल. चिन्या, येऊ का? अरे ओम दादा, ये ना. ओम दादा, ये ना. काका, अरे आल्यापासून भेटायचं होतं मला तुला. चिन्या काय मस्त दिसतोय एकदम. बरं झालं आलास, बस ना. हळू हळू हळू, फार हालचाल करू नकोस. काका, ते मला हॉस्पिटलचं बिल मिळेल का चिन्याचं? हा देत. सगळे पैसे दादानेच भरलेत रे, फक्त मी बिल घेऊन आलो. बघू. अरे इकडे दे. 10 लाख? दादा, आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? कुठून आले एवढे पैसे? अरे ते मी घर घाण ठेवून. काय भाऊजी, माझ्यामुळे आपलं घर, म्हणून आपण इथे राहतोय, म्हणून इतर माझ्यामुळे घर गेलं आपलं. अरे तसं नाही दादा रे होता बाळा. म्हणून सगळं झालं रे चिन्या. चिन्या, हे बघ, ऐकून घे. हे बघ, तुला खूप लागलं होतं, तुझं ऑपरेशन करावंच लागणार होतं, दुसरा काही ऑप्शन नव्हता म्हणून. अरे ओम दादा, तेच झालं ना, माझ्यामुळे घर गेलं आपलं. 1 मिनिट ऐकशील माझं? हे बघ, हे तुझे इन्शुरन्सचे पेपर्स.
आता ज्या दिवशी चिन्या कंपनीत जॉईन झाला होता त्याच दिवशी कंपनीने त्याचा इन्शुरन्स केला होता. पण काय आहे, ते पेपर्स प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो ना, म्हणून त्याला वेळ लागत होता. हो का? अरे आम्हाला माहितच नव्हतं. मी माझ्या मित्राला भेटून आलो आज, त्याला सांगितलं आपली परिस्थिती काय आहे आणि त्यांनी मला हे पेपर्स लगेच रेडी करून दिले. चिन्या, तुझ्या हॉस्पिटलचा सगळा खर्च तुझी कंपनी करणार आहे. ओम, म्हणजे ते काय ते इन्शुरन्स झालं का? अगं हो झालंय. तुला काळजी करायची काही गरज नाही. ओके. आता बसा ना, बसा बसा. दादा, तुम्ही आज प्रूव्ह केलं की एक बाप आपल्या मुलाच्या सुखासाठी काही वाटेल ते करू शकतो. वेळ आली तर आपलं सर्वस्व पणाला लावू शकतो. चिन्या, ऐक, आपण कितीही डगमगलो तरी आपल्याला पडू न देणारा एक भक्कम आधार आपल्या आयुष्यात असण्याची आपल्याला गरज असते. आणि तुझ्या पाठीशी असा एक आधार आहे जो आपल्याला परक्यांना जवळचा मानतो, वेळेला आभाळा एवढी माया देतो आणि गरजेला भक्कम आधार देतो. माझ्यासारख्याला ज्यांनी अडचणीत हात दिला, आपलं मानलं, अशा माणसाबद्दल आणखी काय बोलू मी. दादा, दादा, तुम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांचे बाप आहात. आणि हो, ठीक आहे. तुम्ही ज्यांच्याकडून पैसे घेतलेत ना, त्यांना परत द्या. ताई, ये. अरे हे ताई, तुला काहीतरी सांगायचं होतं ना दादांना? हा, खर तर आम्ही मोहितवर विश्वास ठेवला. तुमचे सगळे पेपर्स मी त्याच्याकडे दिले आणि एका रात्रीत त्याने काय केलं? तुम्हाला बेघर केलं, रस्त्यावर आणलं. मला खरंच याची काहीच कल्पना नव्हती. मी तुम्हाला म्हणत होते दादा की याची काहीच गरज नाहीये, पेपर्स का देता, का घाई करता, पण तुम्ही नाही ऐकलत माझं. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते.
आणि तुमचं घर तुमचंच घर तुम्हाला परत देते. चला बघताय काय, तयारीला लागा, शिफ्ट होऊयात परत. काय दादा आपल्या घरी जायचं. हो मग आपल्या घरी जायचंय. काकी देवापुढे साखर ठेव ना. चल चल. मी एक मिनिट. मोहित, ए मोहित. येस सर. मोहित हे बघ, आता हे सगळे शिफ्ट होणार आहेत परत त्यांच्या घरात. तर हे सगळं सामान तू उचलायचंयस आणि तू शिफ्ट करायचंयस. ओके. सगळं तू करायचंस, कळलं ना? येस सर, येस सर. चल चल पटकन, बघत काय बसलाय, चल कामाला लाग पटकन. हा. होय मोहिता इथे. दादा आपण आपल्या घरी चाललोय. आता उद्यापासून आपल्या घरी बसून शिरा खायचा. देवच पावला खरंच. साखर वाटा, सगळ्यांना साखर वाटा, हत्ती वाढून साखर वाटा. ए दादा आपण घरी चाललोय. चिन्या आपण घरी चाललोय. सुमन आपण घरी चाललोय. ए स्वीटू चल चल चल. पार्टी बनतीये बॉस. दादा तुमच्या घराचं कुलूप तुम्हीच उघडा. दादा या मुलमावशी. चला काकी या. चला.